नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडने फायनान्शियल इयर 2030पर्यंत आपल्या पॅसेंजर व्हेइकल सेगमेंटच्या आणि कमर्शियल व्हेइकलच्या बिझनेससाठी टार्गेट म्हणजे आउटलुक दिले आहे. आणि मित्रांनो, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की येणाऱ्या म्हणजे फायनान्शियल इयर 2030पर्यंत टाटा मोटर्स लिमिटेड कशा प्रकारे बिझनेस करणार आहे आणि तोच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे तुम्ही हेडिंग वाचू शकता. टाटा मोटर्स शेअर फायनान्शियल इयर 2027 आउटलुक एम फॉर हायर कमर्शियल व्हेइकल मार्केट शेअर ॲडमिस्ट सबड्यूड पॅसेंजर व्हेइकल डिमांड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण बघूया टाटा मोटर्स लिमिटेडचे 2027 पर्यंतचे कमर्शियल व्हेइकलचा आउटलुक. तर मित्रांनो, 2027 पर्यंत टाटा मोटर्स लिमिटेडचा कमर्शियल व्हेइकल सेगमेंटमध्ये 40% मार्केट शेअर आणि अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट, टॅक्सेस, डेप्रिशिएशन अँड ॲमॉर्टायझेशन म्हणजे इबिट्टा अचीव करण्याची ऑटोमेकर कंपनी टाटा मोटर्स लिमिटेडचे उद्दिष्ट म्हणजे एम आहे. आणि मित्रांनो, 40% मार्केट शेअर मिळवण्याचे टार्गेट म्हणजे करंट कमर्शियल व्हेइकल मार्केट शेअर 33.5%पेक्षा 650 बेसिस पॉईंट्सची ग्रोथ दाखवते. आणि मित्रांनो, त्याचसोबत टाटा मोटर्स लिमिटेडने असेही म्हटले आहे की त्यांचा कॅपिटल एक्सपेंडिचर त्यांच्या रेव्हेन्यूच्या 2 ते 4% असेल. टाटा मोटर्सने 2027 पर्यंत फ्री कॅश फ्लो रेव्हेन्यूच्या 7% आणि 9% दरम्यान असावा आणि हाय रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे ROCE टिकवून ठेवला पाहिजे. आणि या कमर्शियल व्हेइकल सेगमेंटमधील व्होलॅटिलिटी रिड्यूस म्हणजे कमी करावी यासाठी मार्गदर्शन केले आहे टाटा मोटर्स लिमिटेडने. आता मित्रांनो, बघूया टाटा मोटर्स लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2026चा पॅसेंजर व्हेइकलचा बिझनेस आउटलुक. तर मित्रांनो, टाटा मोटर्सला चालू आर्थिक वर्षात म्हणजे फायनान्शियल इयर 2026मध्ये त्यांच्या पॅसेंजर व्हेइकल बिझनेससाठी डिमांड ग्रोथ मंदावण्याची अपेक्षा आहे. SUVकडे होणारे लक्ष कायम राहील, कॉम्पिटिशन इंटेन्सिटी जास्त राहील आणि या सेगमेंटच्या किमतीमध्ये बदल करण्यासाठी मर्यादित जागा आहे, असे टाटा मोटर्स लिमिटेडने त्यांच्या इन्व्हेस्टर प्रेझेंटेशनमध्ये म्हटले आहे. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडने असेही म्हटले आहे की ग्लोबल ट्रेड अनसर्टिनिटीमुळे फायनान्शियल इयर 2026मध्ये सतत व्होलॅटिलिटी निर्माण होऊ शकते. आणि मित्रांनो, इथून तुम्ही एक स्पष्ट अंदाजा लावू शकता की असे टाटा मोटर्स लिमिटेडने का बरं म्हटले आहे. आणि याच्या मागे एकच कारण आहे, ते म्हणजे आपले ट्रम्प काका. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत टाटा मोटर्स लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026 ते 2030 पर्यंतचे पॅसेंजर व्हेइकलचे बिझनेस आउटलुक. तर मित्रांनो, फायनान्शियल इयर 2026 ते 2030 या फायनान्शियल इयरमधील वाहनाच्या विक्रीत वाढ बाजारपेठेपेक्षा खूपच जास्त असेल, असे ऑटोमेकर कंपनीने म्हटले आहे. म्हणजे टाटा मोटर्स लिमिटेडने फायनान्शियल इयर 2027 पर्यंत पॅसेंजर व्हेइकलच्या
सेगमेंटमध्ये 16% मार्केट शेअर मिळवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे, जे करंटली 12.9% म्हणजे मार्केट शेअरपेक्षा 310 बेसिस पॉईंट्स म्हणजे 3.1% ने ग्रोथ दर्शवते. आणि मित्रांनो, यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल मार्केट शेअर इन्क्लूड आहे, जो पुढील 2 ते 3 वर्षात 18% आणि 20% दरम्यान असण्याची शक्यता आहे. कंपनीने म्हणजे टाटा मोटर्स लिमिटेडने या ड्युरेशनमध्ये डबल डिजिट इबिटा साठी देखील गायडन्स दिली आहे. आणि मित्रांनो, आता आपण पुढे बघणार आहोत फायनान्शियल इयर 2026 ते 2030चा इलेक्ट्रिक व्हेकलचा बिझनेसचा आउटलुक. तर मित्रांनो, फायनान्शियल इयर 2027 पर्यंत इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर 20% पर्यंत वाढेल आणि फायनान्शियल इयर 2030 पर्यंत इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर 30% पेक्षा जास्त होईल, असे ऑटोमेकर कंपनी टाटा मोटर्स लिमिटेडने म्हटले आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत फायनान्शियल इयर 2026 ते 2030 या कालावधीत पॉझिटिव्ह इबिडा चालू राहण्याचा आणि त्यात सुधारणा होण्याचा अंदाज कंपनीने वर्तवला आहे. तथापि, कंपनीने इशारा दिला आहे की पुढील 3 वर्षासाठी ईव्ही बिझनेस वेल फंडेड असला तरी मध्यम कालावधीत फ्री कॅश फ्लो नेगेटिव्ह राहील. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की टाटा मोटर्स लिमिटेडने आपल्या बिझनेसला घेऊन जे आउटलुक दिले आहे ते आतापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये बघितले. आणि मित्रांनो, आता आपण टाटा मोटर्स लिमिटेडची थोडी इन्फॉर्मेशन बघूया. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडमध्ये मार्च 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.58%, एफ आय एसची होल्डिंग आहे 17.84%, डी आय एसची होल्डिंग आहे 16.88% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.39%. आणि मित्रांनो, जर आपण फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स आली होती 1,19,503 कोटी रुपये, जे इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली इन्क्रीज झाली होती आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा इन्क्रीज झाली होती. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिटसुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज होऊन 8,556 कोटी रुपये आला होता आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला होता 5,485 कोटी रुपयांनी 8,556 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जसा नेट प्रॉफिट त्याच प्रकारे या कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा पूर्ण एंटायर फायनान्शियल इयर 2025चा परफॉर्मन्स बघितला तर एंटायर फायनान्शियल इयर 2025मध्ये या कंपनीची सेल्स होती 4,39,695 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट होता एंटायर फायनान्शियल इयर 2025मध्ये 28,149 कोटी रुपये आणि EPS होता 75.60 रुपीज. आणि मित्रांनो, आपण जर टाटा मोटर्स लिमिटेडची बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीची रिझर्व अँड सरप्लस जबरदस्तपणे इन्क्रीज झाली आहे 44,553 कोटी रुपयांनी 84,149 कोटी रुपये आणि आता 1,00,000 कोटी रुपयांच्या पण वरती गेली आहे. आणि मित्रांनो, तसेच या कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग कमी झाली आहे 88,695 कोटी रुपयांनी 62,148 कोटी रुपये आणि आता 40,217 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग सुद्धा डिक्रीज झाली आहे 36,964 कोटी रुपयांनी 36,351 कोटी रुपये
आणि आता फक्त 22,282 कोटी रुपये. तसेच मित्रांनो टाटा मोटर्स लिमिटेडचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स 37,015 कोटी रुपयांनी 45,806 कोटी रुपये आणि आता 40,834 कोटी रुपये. आणि मित्रांनो जर आपण या कंपनीचा कॉन्टिंजेंट लायबिलिटीज बघितली आणि मित्रांनो इथे स्टार करून ठेवा. पहिले बघा हे किती होती 39,477 कोटी रुपये, नंतर अजून इन्क्रीज झाली 43,055 कोटी रुपये आणि आता डायरेक्ट झिरो. आणि मित्रांनो हा एक जबरदस्त टाटा मोटर्सचा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो आपण जर प्रमोटरची प्लेजिंग बघितली तर ती झिरो आहे. आणि अवेलेबल डेटानुसार इथे स्पष्ट दिसत आहे की टाटा मोटर्स लिमिटेडच्या प्रमोटर्सने कधीच आपले शेअर प्लेज केले नाही. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.